तुम्ही सिगरेट का पिता असं शंकर महाराजांना विचारलं तर ते सांगायचे की सिगरेटच्या धुरातनं मी त्रैलोक्य भटकून येतो. म्हणूनच धनकवडीतल्या शंकर महाराज मठामध्ये महाराजांना सिगरेट दिली जाते. सिगरेट पिणारे, दारू पिणारे, अजान बाहू आणि अनेक भाषा बोलणारे असे आगळे वेगळे महाराज जगप्रसिद्ध होते. कुठे सुपड्या बाबा, कुठे कुरवा स्वामी, कुठे गौरी शंकर, कुठे खिचडी बाबा, तर कुठे लहरी बाबा या नावाने ते प्रसिद्ध आहेत. असं म्हणतात ते खुद्द महादेवाचाच अवतार होते. म्हणून ते म्हणायचे, मैं कैलाश का रहने वाला, मेरा नाम है शंकर. नाशिकच्या अंतापूर गावातल्या चिमाजीला अनेक वर्ष मूलबाळ होत नव्हते. तेव्हा महादेवानं त्याला दृष्टांत दिला की तू रानात जा, तिथे तुला एक बाळ भेटेल, त्याला तू घरी घेऊन ये. रानातनं घरी आणलेल्या त्या बाळाला चिमाजीनं शंकर असं नाव दिलं. पुढे हा मुलगा मोठा झाल्यावर आपल्याच आई वडिलांना पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद देऊन निघून गेला. तेच हे शंकर महाराज. असं म्हणतात शंकर महाराज 162 वर्ष जगले आणि 1947 साली त्यांनी धनकवडीला समाधी घेतली. शंकर महाराजांना दागिन्यांची प्रचंड आवड होती. म्हणून त्यांच्या 10ही बोटामध्ये आपल्याला रत्नजडित अंगठ्या दिसतात. तांदळाची खिचडी, गरमागरम कांदा भजी आणि चहा म्हणजे त्यांचे आवडते पदार्थ. 13 हा आकडा त्यांना खूप आवडायचा. म्हणूनच ते म्हणायचे, सब कुछ तेरा, कुछ नहीं मेरा. तुम्हीही धनकवडीतल्या शंकर महाराज मठामध्ये गेला असाल तर मला जय शंकर अशी कमेंट करा.